माध्यम अभ्यासक, विशेषतः समाज माध्यमावरच्या विविध प्रवाहांचे अभ्यासक मुक्ता चैतन्य सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा जाईन. सगळ्यांचं स्वागत. मी आंबेकरांकडे जातो. विनायक आंबेकरजी, आता अशी मागणी झालेली नसताना आणि अशा प्रकारचा कंटेंट जगभरामध्ये आणि भारतामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असताना हे अचानक ऍप्स बंदी करायचं असं काय कारण काय? मागणी झाली नाही हे म्हणणं प्रसन्नजी तेवढंसं बरोबर नाही. हम्म. कारण आपले OTT प्लॅटफॉर्म वरती बॅन करा, त्याच्यावरचा जो कंटेंट आहे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन टाका, अशा प्रकारची ऍप्स बॅन करा अशी मागणी सतत समाज माध्यमांवरून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून होत असते. त्यालाच प्रतिसाद देऊन सरकारने ही बंदी घातलेली आहे. आता याच्यातला जो तुम्ही विचारलेला प्रश्न आहे तो अगदी योग्य आहे की ही बंदी घातल्याने काही होईल का? तर ही बंदी घातली ती ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यावरती IT ऍक्ट प्रमाणे कंपल्शन आहे की ज्या अशा प्रकारच्या वेबसाईट आहेत त्या जर गव्हर्नमेंटनी बॅन करा असं सांगितलं तर त्यांना त्या कराव्या लागतात आणि तशा त्या होत्यात हे मी कन्फर्म करून तुम्हाला सांगतोय. नाही, पण विनायक आंबेकरजी, पण ह्या अशा 25 ऍप्स वगैरे ही आता देशाची आता या प्रमुख लक्षण म्हणजे काही असा काही डेटा आहे का की हे बघितल्यामुळे असं काहीतरी होतंय किंवा काय? म्हणजे ही ऍप्स का बंद करायची? कारण ह्याच्या पलीकडे प्रचंड कंटेंट उपलब्ध होतं. अहो, हॉलिवूडमध्ये रिलीज झालेली फिल्म दुसऱ्या दिवशी टेलिग्रामवर असते. अगदी बरोबर आहे ना, पण म्हणून सरकारने काहीच इनॅक्शन ठेवायची, काहीच ऍक्शन करायची नाही असं तर होऊ शकत नाही. सरकार स्टेप बाय स्टेप प्रत्येक विषयाचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेत असतं. त्यातला हा एक निर्णय आहे. मी मुक्ता चैतन्य यांच्याकडे जातो. मुक्ता, 2 कारणांसाठी मी येतोय. एक, अशा प्रकारचा आशय मोठ्या प्रमाणात बघितला जातो, अशी आकडेवारी उपलब्ध आहे. त्याचे काही ऍडव्हर्स परिणाम आहेत का? त्या बाबतीत काही समोर माहिती येते का? हा पहिला भाग. दुसरा